हात चालतात ना तोपर्यंत वारी, पाय चालतात ना तोपर्यंत वारी, बोलता येतंय ना तोपर्यंतच बोलणं आहे, ऐकता येतंय ना तोपर्यंतच कान आहे. ज्या दिवशी ऐकायचं बंद होईल त्यावेळेस लोक तुम्हाला म्हणतील बहिरा झालो. काय म्हणतील? बैर झालो झालो या जगी, 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 बैर झालो बहिरा झालो. आता तुम्ही बारुड करतात म्हणून बहिरा बरोबर आहे, तुम्हाला सगळं येते, मुका येतो नाही का, वैदिनी नाही, वैदिनीची वासुदेव येतो, सगळ्या गोष्टी येतात. याचं कारण काय, तर आपण त्याच्यामध्ये रंगलेलो आहे. महाराज सांगतात ज्या दिवशी जनार्दन स्वामी आईने एकांतामध्ये बसलेले होते, कुठे बसलेले होते? एकांतामध्ये. ऐका, एकांतामध्ये संत असतात, लोकांतामध्ये आपण असतो. कोण असत? एकांतामध्ये संत असतात. एकाला वाटलं एकांत प्राप्त करावं म्हणून वर सुबाईच्या डोंगरावर जाऊन बसला. कुठे डोंगरावर? वर सुबाईच्या डोंगरावर जाऊन बसला. आणि वर सुबाईच्या डोंगरावर बसल्यानंतर त्याला वाटलं आता आपल्याला भजन प्राप्त करावं लागल, गायन प्राप्त करावं लागल, भक्ती करावं लागल. असा एक दिवस गेला. किती दिवस गेला? एक दिवस गेला. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, भजनामध्ये तल्लीन झाला. ज्ञानेश्वरी घेऊन गेला, भागवत घेऊन गेला, गीता घेऊन गेला, हरिपाठ घेऊन गेला, काकड्याला जाऊन बसला. काय? काकड्याला जाऊन बसला. आणि काकड्याला जाऊन बसल्यानंतर तिथं सगळ्या गोष्टी वरसुबाईच्या मंदिरामध्ये एकांतामध्ये जाऊन बसला आणि करू लागला. एवढा तल्लीन झाला. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेल्यानंतर घरून फोन आला. जसा घरून फोन आला तसं सगळं तिथं ठेवलं, घरी गेला. कळालं का शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरु एकांतामध्ये बसलेले होते. एकांत देवाचं भजन करतात. अवस्था प्राप्त झाली. अवस्था काय प्राप्त व्हावं? अवस्था. परमार्थामध्ये अवस्था असावी आणि संसारामध्ये व्यवस्था असावी. काय असावी? संसारामध्ये व्यवस्था असावी. संसारामध्ये जर व्यवस्था नसेल तर संसार नीट होणार नाही, आणि परमार्थामध्ये जर अवस्था नसेल तर परमार्थ नीट होणार नाही. ऐका, संसारामध्ये व्यवस्थेची गरज आहे, परमार्थामध्ये अवस्थेची गरज आहे. अशी अवस्था, त्या अवस्थेमध्ये जनार्दन स्वामी बसलेले आहेत. आणि बसत असताना भूक लागली. काय लागली? भूक लागली. भूक लागल्यानंतर काय केलं सांगू का? जवळ असणाऱ्या भाकरी आणल्या. जवळ असणाऱ्या भाकरी ज्या होत्या त्या काही ताज्या नव्हत्या. आपल्याला जशी बालुशाही ताजी मिळाली ना, लाडू ताजे मिळाले ना, ताजी, आणि सप्ताला जशी माणसं गर्दी व्हायला लागली तसे लाडू बालुशाही. काय त्याचं कारण काय सांगू का?
तुकाराम महाराजांनी त्यावेळेस सांगितलंय तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे का आनंदरावचे खाला विठाला महाराज जसं चिंतन चाललं एकांत मिळाला सगळ्या भाकरी ताज्या होत्या असं नाही शिळ्या भाकरी होत्या आणि दूध कशाचं दूध होतं महाराज दूध कशाचं होतं गाईचं दूध नव्हतं म्हशीचं दूध नव्हतं गिरगाईचं दूध नव्हतं एक लहान पिल्ला असणारी एक कुत्र्यांची आई होती त्या कुत्र्याच्या आईचं महाराज दूध काढीत होती ताटामध्ये ते दूध कुत्रीचं दूध घेतलं आणि भाकरी चोरून महाराज खातात कोणते महाराज जनार्दन स्वामी आता तुम्हाला कसं वाटलं असं हे ऐकल्यावर खरं सांगा काही माणसांना कसं तरी वाटलं असेल काही माणसांना किळस आली असेल हे काही सोपं आहे का नाथरायांनी पाहिल्यानंतर म्हणले अरे ज्यांच्या शोधामध्ये आलोय ते बाबा हे असे काय आणि यांना गुरु करायचं जमल का जवळ गेले नाथराय बाबांच्या जवळ गेल्याने बाबांकडे पाहिल्यानंतर किळस आली पण करावं काय करावं बाबांनी ताटच महाराजांच्याकडे दिलं कोणाकडे दिलं आता समजा तुमचं ताट माझ्याकडे दिलं अहो मला किती आनंदाने खाऊशी वाटत तुमचं काय म्हण माझं ताट तुमच्याकडे आलं हा माझं ताट तुमच्याकडे आलं तुम्ही खायच्या आनंदाने नाही खाणार महाराजांनी ताट एकनाथ महाराजांकडे दिलं महाराज खावा ना महाराज खावा ना महाराज खावा ना महाराज म्हणले मी एवढ्या लांबून आलोय हा पैठण वरून आलोय तुमच्या भेटीसाठी आलोय तुमचं उष्ट खाण्यासाठी आलोय का काय उष्ट खाण्यासाठी आलोय का उष्ट खात नाही पण मनामध्ये विचार आला महात्मा आहे विधेयी अवस्थेमध्ये आहे विधेयी अवस्थेमध्ये विधेयी अवस्था तयार होण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे का मन वाचा आणि करणी एकरूप व्हावा लागते काय व्हावा लागते मन वाचा करणी एकरूप झाल्याशिवाय विधेयी अवस्था प्राप्त होत नाही विधेयी अवस्थेमध्ये असणारे महात्मे आणि महात्म्याने ताट दिलं आणि नाथराय एक नाही क्षणभर थांबले विचार केला दुरून आलो मीगा दुःख झाले दारू बऱ्याच दुरून आलोय पण आता इथं जर नाही खाल्लं तर आपण उपाशी म्हणून नाथरायांनी एक घास खाला पहिला घास खाला नाथरायांचं जीवन चैतन्यमय प्राप्त झालं नाथरायांच्या जीवनातल्या चिंता निघून गेल्या आणि बाबाच्या पायाला हात लावला पायाला जसा हात लावला तसं नाथरायांच्या जीवनातली वासना निघून गेली आणि नाथरायाला साधूचा चमत्कार प्राप्त झाला तसा चमत्कार प्राप्त होत नाही मग त्या महात्म्याने नाथरायांच्या डोक्यावरती हात ठेवला
डोक्यावर हात ठेवला. हात मस्तक म्हणजे काय? डोकं. मस्तक म्हणजे काय? डोकं. नुसतं डोकं नाही तर नुसतं डोकंच. कळाला का अर्थ? काहींना डोकंच असतं आणि काहींना डोकं असून नसतं. आपण म्हणतो ना काय त्याला डोकंच नाही, असलं तरी काय डोकंच नाही. मस्तकावरती हात ठेवला, आत्मप्रचिती प्राप्त झाली. काय प्राप्त झाली? आत्मप्रचिती. दुसरी प्रचिती प्राप्त झाली बोध प्रचिती. आणि तिसरी प्रचिती प्राप्त झाली साधू प्रचिती. साधू प्रचिती प्राप्त झाली, साधू बोध झाला, नुरोनिया ठेला ठाईच्या मोराला अनुभव. कापुराची वाती उजळले ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. साधूची प्रचिती आली, बोध प्रचिती. मी सकाळी प्रवचनामध्ये सांगितलं बोध कुठं घडला? वाल्ह्याच्या डोंगरावर. कुठं घडला? वाल्ह्याच्या डोंगरावर. वाल्ह्याच्या डोंगरावरती बोध मिळाला. परिणाम रामायणासारखा महान असा ग्रंथ तयार झाला. ही बोध प्रचिती, आत्मप्रचिती निर्माण झाली. नाथरायांना आत्मप्रचिती आणि सगळीकडे देव दिसू लागला. जसा देव दिसू लागला ना, खाली पाया ठेवावरी. जिकडं पाहाल तिकडं देव दिसू लागला. आणि देव दिसण्याचं कारण काय? तर संतांचं दर्शन झालं. महाराज तुम्हाला संतांचं दर्शन झालं, तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं, तुम्हाला जनार्दन स्वामींचं दर्शन झालं का हो महाराज? ज्या दिवशी तुम्हाला संतांचं दर्शन झालं तो दिवस धन्य आहे. म्हणून महाराज सांगतात का हो महाराज तुमचा दिवस कोणता धन्य? या अभंगाचं पहिलं धन्य Hare